नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं ऋषी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सामू या विषयावरती बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. सामू किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये पीएच म्हणतो. तर या विषयावरती आज आपण माहिती बघणार आहोत. तर सगळ्यात आधी यामध्ये सामू म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये रेंज काय असते, पीएचची रेंज काय असते, त्यानंतर त्याचे मातीवरती कसे परिणाम होतात आणि त्याचे परत आपल्या पिकाच्या आरोग्यावरती कसे परिणाम होतात, तसंच आपल्या पर्यावरणावरती त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. तर फर्स्ट आहे पीएच किंवा सामू म्हणजे काय. तर सामू मातीचा पीएच बेसिकली आज आपण बघणार आहोत. तर सामू काय असतं, तर मातीची हायड्रोजन आयन त्यामध्ये किती आहेत मातीमध्ये हे आपण चेक करतो आणि त्याची एक विशिष्ट रेंज असते, पातळी असते आणि त्याला आपण मातीचा पीएच असं म्हणतो. तर त्याचं 3 गटांमध्ये वर्गीकरण केलं जातं. एकतर आम्ल, विम्ल किंवा अल्कली आणि तिसरं म्हणजे न्यूट्रल पीएच किंवा ज्याला आपण म्हणतो उदासीन पीएच. तर हे कसं काढलं जातं, तर त्यासाठी आपण पीएच पेपर नावाची एक गोष्ट वापरतो किंवा अलीकडं पीएच च्या डिजिटल पीएच मीटर म्हणून मशिनरी आलेत, त्यावरती सुद्धा प्रयोगशाळेमध्ये पीएच काढला जातो. तर ही जी असते अशी पट्टी असते पीएचची किंवा हा पेपर असतो, याला आपण म्हणतो पीएच पेपर. तर ह्यावरून आपण पीएच काढतो. तर बघा, जेव्हा मातीचा पीएच 1 ते 6 पर्यंत, ही जी रेंज आहे पीएचची किंवा सामूची ती असते 1 पासून 14 नंबर पर्यंत. तर जेव्हा हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं तेव्हा ती मोडते आम्ल या गटामध्ये. जेव्हा व्यवस्थित प्रमाण आहे, न्यूट्रल आहे, तेव्हा ते मोडतं न्यूट्रल गटामध्ये आणि जेव्हा अल्कलीचं जे हायड्रोजन आयनचं प्रमाण आहे ते खूप कमी आहे, तेव्हा ते मोडतं विम्ल गटामध्ये किंवा अल्कली गटामध्ये. तर ते आपण कशावरून ठरवणार, तर ह्यावरून. जेव्हा आपण पीएच चेक करतो त्याचे या कलर येतात, ह्या पीएच पट्टीवरती हा पेपर असतो आत आणि जेव्हा यावरती आपण चेक करतो तेव्हा यापैकी एक कलर येतो आणि त्यावरून हा पीएच किती आहे ते आपल्याला समजतं. तर बघा, 1 ते 6 पर्यंत जेव्हा पीएच येतो तेव्हा तो असतो आम्ल. 7 वरती येतो म्हणजे या कलरचं जेव्हा आतला पीएच पेपर कलर दाखवेल तेव्हा असणार आहे तो न्यूट्रल किंवा उदासीन पीएच आणि 8 पासून 14 पर्यंत तो असणार आहे विम्ल किंवा अल्कली. तर तुमच्या लक्षात आलं का ही गोष्ट, की जेव्हा हायड्रोजन आयनचं प्रमाण जास्त असेल त्या मातीमध्ये तेव्हा पीएच येणार आहे, कमी पीएच येणार आहे आणि जेव्हा हायड्रोजन आयनचं प्रमाण कमी असेल तेव्हा पीएच जो आहे तो जास्त येणार आहे. इथं जो आहे 14 नंबर, यात सगळ्यात कमी हायड्रोजन आयनचं प्रमाण असणार आहे आणि हा जो आहे 1 नंबर, यामध्ये हायड्रोजन आयनचं प्रमाण सगळ्यात जास्त असणार आहे. तर हा झाला पीएच हा कन्सेप्ट. तर त्यानंतर आता मग मातीचा चांगला पीएच कोणता? 1 ते 14 नंबर तर आहे, पण मातीच्या आरोग्यासाठी चांगला पीएच कोणता? तर तो असतो 6 ते 7 किंवा 7.5 पर्यंत जो पीएच आला मातीचा, तर तो सगळ्यात चांगला असतो आणि त्यामुळे काय होतं, तर त्या 3 वर्गामध्ये आपण त्या गोष्टी बघणार आहोत, की पीएच जर मातीचा कमी जास्त झाला किंवा चांगला असेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे पिकाच्या आरोग्यावरती किंवा कसा परिणाम होणार आहे. तर 3 गट कोणते आहेत, तर पीएच आणि अन्नद्रव्य उपलब्धता. दुसरी गोष्ट आहे पीएच आणि माती रचना म्हणजे सॉइल स्ट्रक्चर. तर ह्या पीएचच्या सॉइलच्या स्ट्रक्चरवरती, मातीच्या रचनेवरती कसा परिणाम होतो आणि त्याचा परत पिकाच्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो हे आपण बघणार आहोत. आणि तिसरं जे आहे ते पीएच आणि मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. पीएचचा मायक्रोबियल सूक्ष्मजीव क्रियाकलापावरती कसा परिणाम होतो हे आपण बघणार आहोत आणि त्यामुळे मातीवरती काय परिणाम होणार आहे प्लस पिकावरती काय परिणाम होणार आहे हे बघणार आहे. तर बघा, पीएच आणि अन्नद्रव्य उपलब्धता. तर पीएचचा जो खूप मोठा रोल आहे तो पिकाच्या आरोग्यावरती आहे. तर ही सगळ्यात लहान गोष्ट वाटत असेल तरी त्याचा खूप मोठा परिणाम असतो. तर बघा, जेव्हा पीएच जो आहे तो बरोबर 6 किंवा 6 ते 7च्या रेंजमध्ये, 6 ते 7.5च्या रेंजमध्ये, तेव्हा सगळे अन्नद्रव्य व्यवस्थित शोषून घेतले जातात. त्यामध्ये मॅक्रो न्यूट्रिएंट्स असे प्रकार असतात, ज्यामध्ये मॅक्रोमध्ये NPK येतात, जे आपले तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील, सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस. नायट्रोजन, पोटॅशियम अँड फॉस्फरस. तर हे 3 घटक जे आहेत प्लस त्याच्यासोबत आणखी असतात मायक्रोन्यूट्रिएंट्स, जसे की झिंक आलं, आयर्न आलं, त्यानंतर आपलं मॉलिब्डेनम आलं, त्यानंतर मॅंगनीज आलं. तर असे बरेचसे असतात. त्यामध्ये जवळपास 16 प्रकारचे हे अन्नद्रव्य सगळे व्यवस्थित शोषून घेतले जातात जर का पीएच न्यूट्रल म्हणजे 6 ते 7.5 पर्यंत असेल तर. पण जर का पीएच कमी असेल किंवा जास्त असेल तर त्याचा परिणाम काय होणार आहे हे आपण बघूयात. तर पहिली गोष्ट आहे, जर पीएच कमी झाला तर काय, म्हणजे जर का हायड्रोजन आयनचं प्रमाण वाढलं आणि पीएच 1 ते 6 या रेंजमध्ये आला तर काय, किंवा 1 ते 5 आपण समजूयात या रेंजमध्ये आला तर काय. तर पहिली गोष्ट तर होणार आहे, जे आपले मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत किंवा मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, जे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम
त्याच्यासोबत इतर जे आहेत कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे, तर हे पाहिजेत तेवढ्या प्रमाणात त्या मातीमध्ये शोषून घेतले जाणार नाहीत, तसंच त्या पिकामध्येही शोषून घेतले जाणार नाहीत. जर का पीएच कमी आला तर 1 ते 6 पर्यंत आला तर काय होणार आहे, पीएच वाढणार आहे, त्यामधले हायड्रोजन आयन्स वाढणार आहेत आणि त्यामुळं हे जे आहेत आपले NPK किंवा अदर मायक्रोन्यूट्रिएंट्स ते चांगल्या प्रकारे शोषून घेतले जाणार आहेत आणि त्याचा परिणाम पिकाच्या आरोग्यावरती, पिकाच्या वाढीवरती होणार आहे. त्यानंतर अजून एक काय होतं, पीएच जर कमी झाला तर दुसरे 2 घटक जे आहेत किंवा ॲल्युमिनियम आणि मॅंगनीज हे जे 2 घटक आहेत ते खूप जास्त शोषून घेतले जातील. एकतर जे आपल्याला हवेत NPK आणि बाकीचे जे न्यूट्रिएंट्स कॅल्शियम असतात किंवा मॅग्नेशियम असतात हे खूप कमी शोषले जाणार आहेत आणि जे जास्त नको आहेत आपल्याला ॲल्युमिनियम आणि मॅंगनीज ते खूप जास्त शोषले जाणार जर का पीएच कमी झाला तर. त्यांची डिझॉल्व्ह होण्याची कॅपॅसिटी वाढते जर का पीएच कमी झाला तर आणि ते जास्त शोषून घेतं पीक आणि त्यामुळे काय होणार आहे, ह्याचा हजार्डस म्हणजे खूप घातक परिणाम त्या पिकावरती होतो. त्यानंतर बघा, हा झाला पीएच कमी झाल्यानंतरचा. 7चा आपण बघितलेलंच आहे, 6 ते 6 न्यूट्रलमध्ये काय होणार आहे, सगळे अन्नद्रव्य व्यवस्थित शोषून घेतले जाणार. पुढं 8 ते 14 अल्कली ज्याला आपण म्हणतो किंवा विम्लधर्मीय जर का पीएच आला मातीचा, तर अशा वेळेला काय होईल, तर झिंक किंवा आयर्न किंवा बाकीचे जे त्याच्यासोबतचे मॉलिब्डेनम वगैरे हे जे अन्नद्रव्य आहेत ते खूप कमी प्रमाणात शोषून घेतले जाणार आहेत. एकतर पीएच वाढला तर NPK कमी प्रमाणात शोषले जाणार आहेत. पीएच कमी झाला तर NPK खूप कमी प्रमाणात शोषले जाणार आहेत आणि पीएच वाढला तर झिंक, आयर्न, मॉलिब्डेनम वगैरे खूप कमी प्रमाणात शोषले जाणार आहेत. त्यामुळं पीएच न्यूट्रल असेल ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, हा झाला पहिला मुद्दा की पीएच आणि अन्नद्रव्य उपलब्धता यांचा काय हे होतो की काय त्यांचं सोबत रिलेशन आहे आणि ते कसं अन्नद्रव्यांचं पीक शोषून घेण्यावरती परिणाम करतं. दुसरा जो मुद्दा आहे तो पीएच आणि माती रचना. आता मातीची रचना किंवा सॉइल स्ट्रक्चर ही गोष्ट काय असते, तर मातीचे छोटे छोटे कण असतात किंवा कोणाचे काही मोठे असतात, काही छोटे असतात, पण त्या कणांमध्ये सुद्धा एक जागा असते, स्पेस असते रिकामी आणि ह्याचं एक अरेंजमेंट झालेलं असतं, प्रॉपर एक अरेंजमेंट असतं आणि त्याला आपण म्हणतो सॉइल स्ट्रक्चर किंवा मातीची रचना. आणि हे जे पीएच आहे ते कमी किंवा जास्त झालं तर मातीच्या रचनेवरती सुद्धा परिणाम करणार आहे आणि परत त्याचे पिकावरती, आपल्या पर्यावरणावरती वेगवेगळे परिणाम होत असतात. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे पीएच कमी होईल तेव्हा काय होईल, त्याचा मातीच्या रचनेवरती काय परिणाम होईल. तर बघा, जर पीएच कमी झाला तर वॉटर होल्डिंग कपॅसिटी नावाची एक गोष्ट असते, म्हणजे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी होईल. त्यानंतर दुसरं मातीची धूप, जे आपण ऐकलं आहे सॉइल इरोजन, मातीची धूप जास्त होईल. तर ह्या 2 गोष्टी कधी होणार आहेत, जेव्हा पीएच कमी होईल, त्याचा सॉइल स्ट्रक्चरवरती परिणाम होऊन मातीची पाणी धरून ठेवण्याची कपॅसिटी कमी होईल आणि दुसरं मातीची धूप जास्त होईल. दुसरं गोष्ट म्हणजे पीएच जर का जास्त झाला तर काय होईल, तर मातीची जे रचना आहे, सॉइल स्ट्रक्चर जे आहे ते कॉम्पॅक्ट होईल. आता कॉम्पॅक्ट म्हणजे काय असतं, तर थोडी माती पसरट आहे आणि ती लूज आहे. ओके, तर जेव्हा पीएच वाढेल तेव्हा माती घट्ट बसणार आहे, कॉम्पॅक्ट होणार आहे एकदम. त्यामध्ये स्पेस जी आहे मातींच्या कणामधली ती खूप कमी होणार आहे आणि त्यावेळेला ते कॉम्पॅक्ट झाल्यामुळं, मातीमधला दाटपणा वाढल्यामुळं जे आपण पाणी देणार आहे ते त्या मातीमध्ये झिरपणार नाही, जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात मातीमध्ये मुरणार नाहीये आणि ते परत पिकाला मिळणार नाहीये. बऱ्याचदा आपण काय होतं, ड्रीपमधून खतं देत असतो किंवा काही पिकांना जास्त पाणी लागतं किंवा पाणी हे महत्वाचं आहे पिकासाठी आणि ते झिरपलंच नाही तर पाणी मिळणार नाहीये, प्लस ड्रीपमधून जे आपण जी खतं सोडतोय ती पण व्यवस्थित पिकाला मिळणार नाहीयेत. तर ह्या 2 गोष्टी होत असतात. जेव्हा मातीचा पीएच कमी किंवा जास्त होत असतो तेव्हा त्याचा मातीच्या रचनेवरती, सॉइल स्ट्रक्चरवरती पण परिणाम होतो आणि त्यामुळं एकतर एन्व्हायरमेंटल परिणाम काय झाला, मातीची धूप झाली, वॉटर होल्डिंग कपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय झालं की पाणी झिरपलं नाही, त्यातनं पाणीच मुरलं नाही, त्यामुळे ते पिकाला पाणी नाही मिळालं, खत नाही मिळालं, म्हणजे दोन्ही गोष्टी होतात. एन्व्हायरमेंटल, आपल्या पर्यावरणावरती पण परिणाम होते आणि पिकाच्या आरोग्यावरतीही परिणाम होत आहे. आणि तिसरी गोष्ट आहे पीएच अँड मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी, म्हणजे सूक्ष्मजीव क्रियाकलाप. तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय असतं, तर सूक्ष्मजीव, आणि हे आपल्या शेतात खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करत असतात किंवा त्यांचं खूप जास्त इम्पॉर्टन्स असतं, आपल्या शेतामध्ये महत्व असतं. तर हे काय करत असतात सूक्ष्मजीव किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम ज्याला आपण म्हणतो, ते मातीमधलं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते कुजवतात, त्याचं डिकम्पोजिशन करतात आणि त्यातून जे ऑर्गॅनिक मॅटर पुन्हा तयार होतं किंवा त्यातून जे अन्नद्रव्य तयार होतात ती परत मातीमध्ये शोषली जातात आणि जेव्हा नव्यानं पीक येईल तेव्हा ते परत त्यात नवीन पिकाला मिळतं.
तर हे असते मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी. दुसरं काय होतं, जेव्हा हे सूक्ष्मजीव चांगले वाढतात किंवा चांगल्या प्रमाणात असतात, तर शेतामध्ये नायट्रोजन, ते मातीमध्ये नायट्रोजन धरून ठेवण्याची कपॅसिटी सुद्धा वाढवतात. त्यामुळं मायक्रोब्स जे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, ते खूप महत्त्वाचे असतात आपल्या शेतामध्ये. तर ह्यामुळं काय होतं, जेव्हा ते डिकंपोज करतात मॅटर, तेव्हा ते सॉइलची स्ट्रक्चर सुद्धा सुधारवण्यास मदत करत असतात. आणि दुसरं म्हणजे आता याचा परिणाम कसा होणार आहे, जर का पीएच जास्त झाला किंवा कमी झाला, तर त्याचा सूक्ष्मजीवांच्या ऍक्टिव्हिटीवरती कसा परिणाम होणार आहे, तर ते बघूयात. तर पहिली गोष्ट, पीएच कमी झाल्यास काय होईल, तर मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्व्हियसली त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होणार आहे आणि त्यामुळे जे ऑर्गॅनिक मॅटर ते कुजवणार होते मातीमधला, तर ते काय होणार आहे, कुजणारच नाहीये. त्यामुळं काय होणार आहे, तो ऑर्गॅनिक मॅटर जसाच्या तसा शेतामध्ये राहणार आहे आणि त्यामुळं त्यातून ग्रीन हाऊस गॅसेस नावाचा एक कन्सेप्ट असतो, तर ते रिलीज होणार आहेत. ग्रीन हाऊस गॅसेस त्यातून बाहेर पडणार आहेत, तो ऑर्गॅनिक मॅटर न कुजल्यामुळं. तर ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय असतं, तर जेव्हा खत देतो आपण, तेव्हा शेणखत असू देत किंवा इतर कुठल्या प्रकारचे खतं, तर त्यातून जे त्यांचं डिकम्पोजिशन झालं मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू, तर त्यातून हे होतं, न्यूट्रिएंट्स रिलीज होतात, मायक्रो न्यूट्रिएंट्स रिलीज होतात. आणि जर का पीएच कमी झाला, तर त्यामुळे काय होणार आहे, हे डिकम्पोजिशन होणार नाहीये आणि जे ऑर्गॅनिक मॅटर आहे तसंच राहील आणि त्यातून ग्रीन हाऊस गॅसेस रिलीज होतील. आता हे गॅस रिलीज झाल्यानंतर काय होईल, तर ह्याचा वाईट परिणाम परत एन्व्हायरमेंटवरती होणार आहे. तर त्यामुळे काय होणार आहे, तापमान वाढणार आहे, वातावरण जे आहे ते दमट होईल. जे दमट वातावरण झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की कीटक असू देत किंवा बुरशी असू देत, त्यांच्या वाढीला खूप पोषक वातावरण तयार होतं आणि त्यामुळं रोग येण्याची शक्यता जास्त होते. आणि जर का जास्त पूर्ण मोठं शेत आहे किंवा सगळ्यांच्या शेतातून जर का हे ग्रीन हाऊस गॅसेस रिलीज होत आहेत, तर पावसाचं जे आहे रचना आहे, पडण्याची रचना आहे, तर ती बदलत जाते, जे आता आपण सध्या अनुभवत आहोत. त्यानंतर बघा, हा झाला जर का पीएच कमी झाला तर त्याचा परिणाम काय होईल, आणि दुसरं जर का पीएच वाढला तर काय होईल, तर परत मायक्रोबचे ऍक्टिव्हिटी जी आहे ते ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोजिशन करणार नाहीयेत. त्यामुळे न्यूट्रिएंट सायकल जी आहे ती कमी होणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे, पाणी जमिनीत झिरपण्याची किंवा मुरण्याची क्षमता कमी होणार आहे. आता हे न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणजे काय असतं, तर मी जे पहिल्यांदा सांगितलं, तुम्ही खत दिलंय किंवा काही हे केलंय, तिथं पालापाचोळा पडलाय शेतातला, म्हणजे तिथलाच रानातला किंवा शेतातला जे काही पीक आहे तिथला पालापाचोळा पडलाय, तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम कुजवतात, त्यापासून नवीन अन्नद्रव्य तयार होतं, ते मातीमध्ये शोषून घेतलं जातं. जेव्हा नवीन पीक येईल किंवा जे पीक चांगलं चालू आहे ते ते मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, अन्नद्रव्य आहेत, ती शोषून घेतील. तर ही गोष्ट असते आणि याला आपण ही कंटिन्युअसली सायकल चालत राहते. जे काही पडतंय त्या शेतात ते सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम कुजवतील आणि ते परत त्यातून तयार करतील नवीन अन्नद्रव्य आणि परत ते नवीन पिकाला उपलब्ध करून देतील. तर हे जे आहे हे कंटिन्युअसली चालू राहतं आणि त्याला आपण म्हणतो न्यूट्रिएंट सायकलिंग. आणि जर का हा पीएच वाढला मातीचा, तर ही सायकल स्टॉप होणार आहे आणि ज्यामुळे काय होणार आहे, की मातीमध्ये पाणी शोषून घेण्याची कपॅसिटी थांबणार आहे, प्लस अन्नद्रव्यही मिळणार नाहीयेत जास्त, जे हवे आहेत आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हिटीमुळे त्या, तर ती मिळणार नाहीये. तर हे दोन गोष्टी होणार आहेत जर का पीएच जास्त झाला किंवा कमी झाला, तर हा मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा सूक्ष्मजीवांवरती हा परिणाम होणार आहे. तर असे हे तीन प्रकारे सामू जो आहे, पीएच जो आहे तो पिकाच्या आरोग्याला, जर का सामूची रेंज बरोबर असेल 6 ते 7 किंवा 7.5 पर्यंत असेल, तर खूप चांगली गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू राहतील, अन्नद्रव्य व्यवस्थित उपलब्ध होतील, मातीची रचना व्यवस्थित राहील, त्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असू देत, धूप कमी होणे मातीची, ह्या गोष्टी होत राहतील. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटी पण चांगली राहील, त्यामुळे परत जे पालापाचोळा पडतोय किंवा जे तुम्ही खत देताय ते चांगल्या प्रकारे मातीमध्ये अन्नद्रव्य तयार करेल आणि ते परत पिकाला चांगलं पोषक वातावरण तयार करेल. पीएच कमी झाला किंवा जास्त झाला, एकतर रोग वाढू शकतात, जे नको आहेत ते अन्नद्रव्य जास्त शोषून घेतली जातात, त्यामुळे परत ते पिकाला हानी पोहोचणार आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या पर्यावरणाला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते. त्यामुळे हे जे घटक आहेत, जरी लहान वाटत असेल तरी आपण त्यांना महत्त्व न देणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. तर त्यासाठी तुम्ही प्रयोगशाळा जी असते, माती पाणी पानदेट परीक्षण जी प्रयोगशाळा असते, तिथे तुमचं मातीचं सॅम्पल देऊ शकता चेक करायला की हा पीएच किती आहे, आणि त्यानुसार त्यावरती जर योग्य असेल तर ठीक आहे, कमी असेल जास्त असेल तर त्यानुसार त्यावरती उपाययोजना केल्या जातात. तर ह्या उपाययोजनांमध्ये लायमिंग असू देत, म्हणजे चुनखडीचा वापर किंवा फर्टिलायझेशन खतं देणे, आणि तिसरं म्हणजे क्रॉप रोटेशन, म्हणजे पिकांची रचना बदलत राहणे किंवा पीक फेरपालट आपण ज्याला म्हणतो, अशा गोष्टी केल्या जातात. तर हे जे आहे हे झालं आपल्या पीएच बद्दल. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला आणखी काही
कृषी ॲग्रो इंडस्ट्रीजचे द्राक्षांवरती तसेच इतर पिकांवरती PGR किंवा फंगिसाइड्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स असे विविध प्रकारची औषधं आपली कंपनी बनवते. जर तुम्हाला त्यासाठी किंवा द्राक्षांच्या किंवा इतर पिकांसंदर्भात काही माहिती हवी असेल किंवा ह्या औषधांसंबंधात काही माहिती हवी असेल, ते जर तुम्हाला परचेस करायचे असतील, तर तुम्ही इथं जे 2 नंबर दिलेले आहेत 8007479001 आणि 9975 032 179 या 2 नंबरपैकी संपर्क करू शकता आणि अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला यामध्ये काही माहिती मिळाली असेल चांगली, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.